ठरलाय. 4 पुरुषार्थ तिसऱ्या चरणात सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग ऐका, तिसऱ्या चरणामध्ये माझे नाथबाबा सांगतात, धर्म, अर्थ, काम, मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. भगवान शिवाला प्रत्यक्ष रूपाने बघितलं. 4 पुरुषार्थ जिंकून मग कुणी आहे का? जाता जाता उदाहरण सांगून जाईल माऊली. ऐका, 4 पुरुषार्थांना ज्यांनी जिंकलंय त्याचं नाव आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज. ऐका, आज इथं थोडक्यात ऐका माझं. आज इथं बसलेल्या प्रत्येक आमच्या टाळकऱ्यांच्या गळ्यामध्ये, प्रत्येक माळकऱ्याच्या गळ्यामध्ये असणारी टाळ, तुमच्या हातामध्ये असणारी टाळ, गळ्यामधली असणारी माळ, हातामध्ये असणारा टाळ, गळ्यामध्ये असणारी माळ, तुमच्या भाळावरचा बुक्का, कपाळावरचं कुंकू आणि अंगणामधली तुळस आणि या मंदिरांवरचे उंच कळस, प्रत्येक वारकऱ्याच्या डोक्यावरती असणारी ही जी काही टोपी आहे ना, या टोपीचा आकार ज्यानं बदलू दिला नाही. ऐका हा पुन्हा, प्रत्येक वारकऱ्याच्या डोक्यावरती असणारी टोपी आहे, या टोपीचा आकार बदलू दिला नाही. आणि प्रत्येक मावळ्याच्या ओठावरची मिशी आहे ना, ही मिशी मात्र बदलू दिली नाही. ही जिवंत राहण्यासाठी, जीवित राहण्यासाठी, हयात आहे तशी राहण्यासाठी ज्यानं 4 पुरुषार्थ आपले केले. 4 पुरुषार्थ ज्यानं जिंकले, धर्माला जिंकलं, अर्थाला जिंकलं, कामाला जिंकलं आणि मोक्षालाही जिंकलं. आणि एवढंच नाही, ज्या भगवान शिवजींच्या प्रांगणामध्ये आम्ही माईबाप जमलेलो आहोत ना, इथं बसण्याचं प्रत्येक माईबापाचं सौभाग्य आणि सौभाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालंय ना, खरं तर तो हिंदवी स्वराज्याचा संस्थापक, हिंदुहृदय सम्राट, बहुजन प्रतिपालक, कुलवाडी भूषण, छत्रपती क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या 4 पुरुषार्थाला जिंकलाय. पण कशाच्या जोरावरती? युद्धभूमीवरती गेले, युद्ध करता उतरले ना, पहिल्यांदा प्रत्येक मावळ्याचा आणि माझ्या छत्रपतींचा पहिला एक जय जयकार होता. हर हर महादेव, हर हर जय भवानी. पण आज जग म्हणतंय एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, साठी प्राण झेलले आपल्या निफड्या छातीवर, आपल्या निफड्या छातीवर, आपल्या निफड्या छातीवर. प्राणपणाने जमले मावळे, प्राणपणाने जमले मावळे, भलं सदा राजावर. शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय श्रीकृष्णाच्या दगडावर. 4 पुरुषार्थ.